मराठीच्या लेक्चरमध्ये म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर पोयम बघितली होती ओशन जी लिहिली होती कवयित्री इंदिरा संत. तर नंतरचा जो पाठ आहे त्याच्यानंतरचा पाठ लेसन नंबर 10 रंग साहित्यांचे आणि जे लेखक आहेत लेखक नाही आहेत नाव दिले तो लेसन आहे रंग साहित्यांचे तो ओमिट आहे. त्याच्यामुळे आपण पुढचा लेसन बघणार आहोत 11th वन जंगल डायरी. त्याचे लेखक आहेत अतुल धामनकर आणि त्यांचा जन्म झाला आहे 1972 मध्ये. जंगल डायरी बघतो कारण तो 10th वाला जो लेसन आहे तो ओमिट आहे. जे अतुल धामनकर होते त्यांचं जे पूर्ण म्हणजे 20 पेक्षा जास्त वर्ष त्यांनी जंगलामध्ये फिरण्यामध्ये घालवली होती. म्हणजे आयुष्याची 23 वर्ष तर त्यांनी मोस्ट ऑफली जे अभयारण्य आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे अभयारण्य आहे त्या अभयारण्यामध्ये आणि भारतातील इतर अभयारण्य त्या अभयारण्यामध्ये फिरण्यामध्ये तिकडचा अभ्यास करण्यामध्ये वन्यजीवांचा निरीक्षण करणे त्यांचा अभ्यास करणे त्या सगळ्या अनुभवामध्ये त्यांची वर्ष म्हणजे तिथेच त्यांची 23 वर्ष त्यांनी घालवली होती. म्हणजे सुरुवातीला जे त्यांनी हा निर्णय घेतला तर त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या घरातल्यांचा विरोध होता पण नंतर त्यांना सगळ्यांनी सपोर्ट केला सहकार्य केलं. म्हणजे जे ते लहान होते तेव्हा ते चंद्रपूर जवळ एका जुनोनाच्या जंगलामध्ये पक्षी निरीक्षणासाठी जात होते. म्हणजे पक्ष्यांचं ते निरीक्षण करत होते जंगलात जाऊन. म्हणजे सुरुवातीला त्यांच्या घरातल्यांना वाटलं की फक्त एक आवड आहे पक्ष्यांना बघणं त्यांचं निरीक्षण करणं आणि त्यांचे जे फॅमिली मेंबर्स होते त्यांच्यासाठी पुस्तकं आणायचे त्यांचे छंद जोपासायला पण ती पुस्तकं त्यांना कधी तेवढी कामाची वाटलीच नव्हती. नंतर त्यांनी 10वी झाली 12वी झाली म्हणजे 12वी नंतर मोस्ट ऑफ द मुलं काय करतात तो काहींची इच्छा असते की डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं. पण जे अतुल धामनकर होते त्यांनी जंगल हे त्यांचं करिअर ॲज अ ऑप्शन म्हणजे करिअरसाठी जंगलचा निवड केली की जंगलामध्ये त्यांचं करिअर घडवायचं आहे. म्हणजे ह्या गोष्टीचा पहिला विरोध झाला होता त्यांच्या घरवाल्यांकडून पण नंतर सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं. तर अतुल धामनकर जे ते एक वन्यजीव संशोधक आहेत जे प्राण्यांचा अभ्यास करतात पक्ष्यांचा अभ्यास करतात. त्यांची हालचाल कशी केव्हा होते का होते त्यांचा आवाज ते कशासाठी काढतात ते सगळ्या आवाजांचा ते बारीक बारीक गोष्टीचा ते अभ्यास करायचे लेखक आहेत. म्हणजे ते केवळ भ्रमण नव्हते करत. आपण डिस्कवरीवरती बघतो ते फिरत असतात किंवा ते प्राण्यांबद्दल दाखवत असतात म्हणजे फक्त भ्रमण नाही करायचे किंवा ते प्राण्यांबद्दल अभ्यास नाही करायचे ते प्राण्यांबद्दल नंतर ते लिहायचे लेखन करायचे. छायाचित्रकार सुद्धा होते. ते गेल्या 25 वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मध्ये वाघाचा अभ्यास करत होते. वाघांमध्ये ते अभ्यास करत होते गेली 25 वर्षापेक्षा जास्त. राजस्थान पश्चिम बंगाल उत्तराखंड आणि गुजरातमध्ये अनेक अभयारण्य आहेत उत्कृष्ट अभयारण्य तिथे सगळ्या त्यांनी जंगलांना भेटी दिल्यात. अभयारण्य म्हणजे जंगल त्या सगळ्या जंगलामध्ये ते जाऊन आले आणि तिकडचा अभ्यास सुद्धा त्यांनी केलाय. त्यांची वाघ मृगकथा नवरंगाचा घट अरंग्याचे अंतरंग महाराष्ट्रातील वन्यजीवन ताडोबा वाघाचं जंगल जंगलाची डायरी जो आता आपण बघतोय त्यात लेखाचा छोटासा हिस्सा आहे जंगलाची डायरी मालसर कथा ह्या जी वन्यजीवन विषयक त्यांनी पुस्तके लिहिले. ही जी सगळी पुस्तक आहेत ते कोणावरती डिपेंड म्हणजे कोणावरती त्यांनी लिहिले तर वन्यजीवांवरती लिहिले आणि त्यांची पुस्तक त्यांची खूप प्रसिद्ध आहे. तर प्रस्तुत पाठामध्ये लेखकांनी काय सांगितलंय जंगलाच्या डायरीतील म्हणजे जो जंगल डायरी त्यांनी जो कथा लिहिली आहे त्या कथांमध्ये हा हिस्सा काढून घेतलाय छोटासा पाठ काढून घेतलाय. जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे विविध निरीक्षण करत असतात ते आणि निरीक्षणातून त्यांनी हे लेखन एक चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन केले आहे. आणि तसेच वाघिणीमध्ये दडलेले का मातृत्वाचं म्हणजे की प्रत्येकाची आई आपल्या मुलासाठी धडपड असते तसे एक वाघीण आपल्या मुलासाठी काय करू शकते त्या मातृत्वाचं त्यांनी इथे रोमहर्षक वर्णन केले आहे. तारीख 27 मे 1997 तारीख 27 मे 1997 म्हणजे 1997. वेळ होती सकाळची 6 ते 9:30 वाजेपर्यंत. त्याचा तो एक टायमिंग होता त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रसंग सांगितलाय. कोळसा परिक्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर तिकडचा अनुभव आहे. तर मग ते पहाटे सकाळी म्हणजे लेखक उठले आणि कोळसावर विश्रामगृहातून ते बाहेर पडले. म्हणजे व्याघ्र प्रकल्प जो होता ते विश्रामगृह सुद्धा होता त्याचं नाव होतं कोळसावर. तर त्या विश्रामगृहातून ते सकाळी बाहेर पडले आणि गावातून टोंगे वनरक्षक म्हणजे वनरक्षक होते ज्या वनाचे ते रक्षण करत होते ते टोंगे आणि त्याचे काही वनमजूर होते म्हणजे वनात काम करणारे ते त्यांना येताना दिसले आणि वनरक्षक येताच त्या सर्वांनी एक डावीकडे जाणारा झरी रस्ता धरला. झरी म्हणजे जुना रस्ता
डावीकडे जाणार आहे रस्ता ठरला. समोर जो चालत होता वनमजूर त्यांचा तो अचानक थांबला. थबकला म्हणजे थांबला आणि त्यांनी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तर त्यांनी रस्त्याकडे बोट दाखवलं. म्हणजे तो अचानक थांबला तर लेखकाला त्याला प्रश्न पडला. म्हणजे ते प्रश्नार्थक नजरेने पाहिलं की थांबलं तरी का. तर एका रस्त्याकडे बोट दाखवलं. तर त्या रस्त्यावरती काय असतं, नुकत्याच गेलेल्या एका बिबळ्याच्या ताजी पावलं असतात. मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथे उमटलेली असतात त्या रस्त्यावरती. आणि हा एक नर असून तो तिथे तासाभरापूर्वी म्हणजे एका तासा आधीच तिथून गेला असावा असं ते पावलांवरून त्यांना वाटत होतं की हा जो इथून बिबळा म्हणजे वाघाला बिबळा सुद्धा बोलतात. तो बिबळा आहे तो काही तासाभरापूर्वी आधीच इथून गेला आहे. म्हणून ते बघतात की चारी बाजूने बघतात. चौफेर पाहिलं. लेखक बोलतात की मी चौफेर पाहिलं. चौफेर म्हणजे चारी दिशांना पाहिलं की कुठे वाघ तर दिसत नाहीये ना, पण त्यांना काहीच दिसलं नाही. अचानक जंगलाच्या त्या कोपऱ्यात त्यांना एक हलचल जाणवली. म्हणजे एका जंगलाच्या एका साईडला थोडंसं त्यांना काहीतरी हलतच दिसलं. म्हणून ते सगळे हातानंच म्हणजे त्यांनी सगळ्यांना हातानंच थांबण्याची खून केली. म्हणजे एखादा प्राणी असेल तो माणसांना घाबरून पळून जाऊ नये किंवा त्यांनी एखाद्या माणसाने हमला करू नये म्हणजे त्यांना हातानेच थांबण्याची खुणा घेतली की हलू नका जागेवरून. आणि दुर्बीण डोळ्यांना लावून त्यांनी पाहिलं की एक हात त्यांना स्पष्ट दिसू लागला. म्हणजे ती हालचाल जी होती ना जंगलामध्ये ती सामान्य डोळ्यातून एवढी स्पष्ट दिसू येत नव्हती. म्हणजे दुर्बीण लावून पाहिलं तर त्यांना ती हालचाल स्पष्ट जाणवली. तिथे एका तेंदूच्या झाडाखाली, तेंदूची जी झाडं असतात म्हणजे ते तेंदूची पानं असतात ना, ती मोस्ट ऑफली बीडी बनवण्यासाठी यूज करतात तेंदूची पानं. तर तेंदूच्या झाडाखाली बांबूलमध्ये बिबळा जो होता तो बसला होता. बिबळा म्हणजे वाघ बसला होता आणि त्या वाघाचा रंग आणि त्या परिसराचा रंग तो त्या परिसराच्या रंगाशी इतका मिसळून गेला होता की ते त्याची शेपूट जर हल्ली नसेल तर त्यांना जाणवलं सुद्धा नसेल की तिथे वाघ आहे. एवढा तो वाघ त्या आजूबाजूच्या परिसरांच्या रंगामध्ये मिसळून गेला होता. आणि त्या वाघाच्या पद्धतीने शेपूटच हल्लेली दिसली आणि ते दिसण्याची त्यांना समजलं पण नसतं तिथे वाघ आहे. म्हणून ते काय करतात सगळ्यांना सावध राहण्याचा इशारा देतात. आणि जो वाघ होता त्यांची लेखकाच्या दिशेकडे पाठ होती. म्हणजे लेखकाने त्यांना पाहिलं होतं त्या वाघाला, पण तो वाघाने अजूनपर्यंत त्यांना पाहिलं नव्हतं. म्हणजे अद्यापर्यंत म्हणजे अजून तरी त्यांना त्या वाघाला समजलं नव्हती की माझ्या आजूबाजूला माणसं आहेत. तो आपल्याच ह्याच्यामध्ये होता. पण काय झालं की जे वनरक्षक होते टोंगे त्यांचे जरा म्हणजे त्यांचा जरा चुकून एका वाळक्या काठीवर म्हणजे एक सुकलेली काठी असते त्या काठीवरती पाय पडला आणि सुकलेली काठी म्हणजे जसा पाय पडला तसा कटकन आवाज आला. आणि काय असतं की वाघ किंवा जे प्राणी असतात त्यांचे कान खूप तीक्ष्ण असतात. म्हणजे त्याला लगेच आवाज ऐकू येतो. तो तिखट कानाच्या वाघाला तिखट म्हणजे तीक्ष्ण कानाच्या त्या वाघाला तो त्या काठीचा कट करून असा आवाज ऐकायला आला. तो आवाज ऐकताच पाठ म्हणजे पाठी वळून पाहिले आणि जसं बघितलं की माझ्या मागे माणसं आहेत तसं तो जंगलामध्ये एका झेपेत म्हणजे एका उडीमध्ये अदृश्य झाला. दिसेनासा झाला म्हणजे जंगलामध्ये लपून गेला, लुप्त झाला. मग काय झालं की एका बिबळ्याच्या निरीक्षणाची म्हणजे एका वाघाला निरीक्षण करण्याची चांगली संधी त्यांच्या हातातून निघून गेली. त्यामुळे लेखकांचं मन हळहळत होते. म्हणजे ना खूप वाईट वाटले आतून. आणि जे टोंगे वनरक्षक होते त्यांना त्याला शर्मिंदी महसूस झाली कारण त्यांच्या एका चुकीमुळे तो वाघ तिथून पळून गेला. मग लगेच ते पुढे निघाले आणि थोड्याच अंतरावरती रायबागकडे जाणारा रस्ता होता तो त्यांना मिळाला. म्हणजे एक रस्ता होता रायबागकडे जाणारा, त्या रस्त्यावरती ते वळले. तो रस्ता त्याने धरला म्हणजे त्या रस्त्यावर ते गेले आणि लगेच दाट वनाचं जंगल सुरू झालं. म्हणजे झाडं तिथे कमी झाड होती पण जसं त्याने रायबागचा रस्ता घेतला तिथे एकदम भरगच्च झाडं सगळे झाड दाट झाडे होते तिथे. आणि तिथे 2-3 नाले होते आणि झाडं झुडपे होते. तर नाले म्हणजे पाणी होतं साचलेलं झाडा झुडपांमध्ये गरमीच्या ऋतूमध्ये सुद्धा 27 म्हणजे गरमीचे दिवस मे महिना तरी सुद्धा त्या झाडांमध्ये काय होतं पाणी होतं साचलेलं. तर त्यांचं समज होतं की या नाल्याने थोडं पाणी असल्यामुळे आणि ते झाडा झुडपांमध्ये पाणी त्याच्यामुळे इथे कुठचाही प्राणी वावरण्याची शक्यता नाही आणि कुठचाही वन्य प्राणी ते दिसणार नाही असं त्यांना वाटलं होतं आणि त्याची शक्यता पण होती. त्यामुळे त्यांना सावधपणे पाऊल टाकावं लागत होतं. म्हणजे झाडं झुडपं होते आणि झाडा झुडपामध्ये पाणी पण होतं. कुठेतरी चिखलात पाय फसायला नको म्हणून ते सावधपणे पाऊल टाकत चालत होते. पुढे लेखक म्हणतात की जेव्हा ते काल संध्याकाळी कोळसा विश्रामगृहात गप्पा मारत होते त्या टोंगे जे वनरक्षक होते त्यांनी सांगितलं होतं की या जंगलामध्ये या परिसरामध्ये एका परिसरामध्ये 4 पिल्लं असलेली एक वाघीण आहे. त्यापासून लेखकांना आपण तिथे कधी जातोय त्या वाघीचा निरीक्षण कधी करतोय तिथं कधी जवळून बघतोय त्या सगळ्यामध्ये त्यांना एक म्हणजे
आतुरता झाली होती त्यांचं मन की त्या वाघिणीला भेटण्यासाठी, पाहण्यासाठी तिला. आता हे प्रचंड उष्णतेचे दिवस होते, मे महिना. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्याने वाघासारखा जो जनावर असतो तो नेहमी पाण्याच्या ठिकाणी आसपास वावरत असतो. आणि तसे जर लहान पिल्लं असतील एखाद्याला तर त्याला ती पिल्लं त्या पाण्याच्या स्त्रोतापासून किंवा ते पाण्यापासून तो दूर नाही नेऊ शकत. त्याच्यामध्ये एक म्हणजे एक हेच होता, पूर्ण खात्री होती की जी वाघीण आहे ती नेहमी कुठे सापडली आपल्या तर पाण्याच्या स्त्रोताकडेच सापडले. म्हणजे काय होतं की त्यांना दूर नेणं कठीणच असतं वाघाच्या. पण लहान पिल्लं असताना जी वाघीण असते ती सगळ्यात भयानक वाघीण असते जंगलामध्ये किंवा जनावर असते. ती आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी नेहमी सजग असते. म्हणजे एखाद्याचा जर जीव घ्यायचा तरी प्रश्न आला तर ती मागे पुढे बघणार नाही, अशी ती भयानक वाघीण ठरते ज्या पिल्लांवरती काही बेततं किंवा त्या पिल्लांवरती जेव्हा संकट येते तेव्हा. त्याच्यामुळे जे ते लेखक सुकलेल्या नाल्यामध्ये उतरत होते, म्हणजे नाला होता त्या नाल्याचं पाणी सगळं सुकलं होतं आणि त्या नाल्यामध्ये जेव्हा ते उतरत होते तर ते म्हणतात की माझ्या मनावरती एक अनामिक ताण आला. अनामिक ताण आला म्हणजे ताण म्हणजे प्रेशर. अनामिक म्हणजे ते ताणाला, प्रेशरला काही नाव असं नाही, पण ते उतरताना एक थोडं तिला प्रेशर येत होतं, थोडी भीती वाटत होती. ते 10-12 पावले चालले असतील आणि त्यांना एका नाल्यातील ओलसर चिखलात, म्हणजे तो नाला होता तर थोडंसं चिखल होता, ओलसर चिखल होता, त्या चिखलामध्ये ना मांजराच्या आकारापेक्षा थोडीशी मोठी पावले त्यांना उमटलेली दिसली. म्हणजे तो नाला होता, त्या नाल्यामध्ये जो ओलसर चिखल होता त्या चिखलामध्ये ना मांजराचे पाय असतात की त्याचे ठसे असतात, त्याच्याशी जरा मोठ्या आकाराचे ठसे त्यांना उमटलेले दिसले. म्हणजे ते झटकन पुढे वाकून बघितलं आणि या पिल्लांच्या पावलं खुलण्याने त्यांच्या लक्षात आलं. तर पग मार्क्सकडे बघून त्यांच्या लक्षात आलं की ही जी पिल्ले आहेत ती रात्रीच इथे वावरत होती. पग मार्क्स म्हणजे पावलांचे उमटलेले ठसे. म्हणजे पावलांचे उमटलेले ठस्यांकडे त्यांनी बघितलं तर त्यांच्या लक्षात आलं की जी पिल्ले आहेत ती रात्री इथे वावरलेली आहेत. तर पाऊल खुणांमध्ये त्यांच्या लक्षात आलं. याचा अर्थ स्पष्ट होतं की जी वाघीण आहे ती अद्याप, म्हणजे ती वाघीण होती ती अजूनपर्यंत याच परिसरामध्ये आपल्या पिल्लांसोबत वावरत होती, फिरत होती. त्याच्यामुळे त्यांना थोडं अजून सतर्क व्हावं लागलं, कारण ते सुमारे 100 ते 125 पावलांवर, 100 आणि 125 म्हणजे 125, 100 म्हणजे 100, म्हणजे 100 ते 125 पावलांवरती एक नाला होता ज्यात पाणी होतं, त्यांना माहिती होतं. मग त्यांना असं वाटलं की त्या नाल्याकडे ती वाघीण आपल्याला जरूर दिसेल, म्हणजे ते नाल्याकडे, म्हणजे त्या नाल्याच्या दिशेने ते गेले. तर जमिनीवरती सर्वत्र सुका पालापाचोळा पडला होता. पानगळी म्हणजे उन्हाळ्यामध्ये झाडाच्या पानाचे गळून पडतात, सुकतात आणि त्याच्यामुळे सर्वत्र जमिनीवरती तो सुकलेला पालापाचोळा होता. तर त्या पालापाचोळ्यावरती आवाज न करता चालणे कसरत झाली होती. कारण सुकलेल्या पालापाचोळा असं आपण त्याच्यात पाय ठेवणार ना आवाज होणार त्या पालापाचोळ्याचा, तर आपल्या आवाजामुळे वाघीण पळून नको जायला म्हणून ते एकदम लक्ष देऊन या फिर एकदम ह्याच्याने ध्यानपूर्वक ते चालत होते, कारण आवाज नको यायला. तर ते पुढे म्हणतात की जसं पानवठा जवळ आला, म्हणजे जसं त्या पाण्याचा तो नाला होता तसं जवळ येत होता त्यांच्याकडे, तर त्याचं हृदय जोरजोरात धडकू लागलं होतं. पुढे काय दिसेल या जाणीवेनेच किंवा या एका विचारानेच त्यांचा जो घसा होता गळा होता तो कोरडा पडला होता. इतरांची अवस्था मात्र तशीच होती, सगळ्यांची अवस्था सेमच होती की कधी ती म्हणजे सगळे एकमेकांकडे बघत होते आणि चौकस म्हणजे सावध राहण्याची डोळ्यांनी इशारा देत होते, खुणा करत होते की सगळ्यांनी सावध राहा, इशारा देत होते एकमेकांना. कारण आता एक एक पाऊल टाकताना त्यांना मनावरचं दडपण जे होतं त्यांचं ते अधिक वाढत होतं आणि त्यांना प्रत्येक एक एक पाऊल टाकताना खूप सावकाश किंवा सावधपणे टाकावं लागत होतं. कारण म्हणजे कुठच्या झाडाच्या झाडाचा बुंदा म्हणजे झाडाचं जे खोड असतं त्याच्या मायेपुढे वाघीण बसली असेल किंवा जांभळाच्या झुडपांमध्ये झाडाझुडपांमध्ये वाघीण बसली असेल आणि तिचं आपल्याकडे लक्ष गेलं तर गुरगुरत म्हणजे आवाज तर म्हणजे एका झेपेत आपल्या अंगावरती येईल पिल्लांच्या रक्षणासाठी, क्षणार्धात म्हणजे एका क्षणामध्ये ते आपल्या अंगावरती येईल असं त्यांना वाटत होतं. तर त्यावेळी ते की वाऱ्याने हळूहळू होणारी जी पाण्याची सळसळ जी होती ती देखील त्यांना खूप मोठी वाटत होती त्यावेळी. आता त्यांना सगळं काळ त्याच्यासाठी थांबला होता असं त्यांना वाटत होतं. तर काय झालं की नाल्याच्या पलीकडून, म्हणजे नाला होता त्याच्या एका साईडच्या पलीकडून अचानक एक बारीक आवाज ऐकू आला. जागीच थांबले त्या आवाजामुळे, त्यांच्या अंगावरती सरसरून काटा आला. तो आवाज ऐकताच थांबले, त्यांच्या अंगावरती एक सरसरून काटा उभा राहिला. ते म्हणजे ते एका वर्षाच्या वाघाचा अभ्यास, म्हणजे त्याने 1 वर्ष वाघाचा अभ्यास केला होता आणि निरीक्षण केलं होतं. त्यातून त्यांच्या एवढं लक्षात आलं होतं की हा जो वाघिणीचा आवाज आहे या आवाज आपल्या पिल्लांना बोलवते तेव्हा तसा आवाज काढतो. मग तो आवाज त्याने ऐकला तेव्हा त्यांना समजलं की ही वाघीण जी ती आपल्या पिल्लांना बोलवत आहे. तर
एका पल्ल्याच्या बाजूच्या जांभळाच्या झाडातून थेट त्या पाण्यामध्ये उडी घातली. म्हणजे जसं वाघिणीने आवाज दिला तसं एका पाण्यामध्ये पिल्लू पडलं. ते पिल्लू कसं पडलं तर त्याने जांभळाच्या झाडामधून किंवा त्याच्या झुडपामधून थेट पाण्यामध्ये उडी घातली आणि त्याच्या मागोमाग ते त्याच्या पाठोपाठ 3 पिल्लांना अजून धक्कन पाण्यामध्ये उडी घातली. कारण त्यांना आईच्या आवाजामध्ये एक आश्वासक होतं, म्हणजे त्यांना खात्री होती की हा आपल्या आईचाच आवाज आहे. आणि त्यांच्याकडे त्यांच्या मनात एक उत्साह निर्माण झाला आणि म्हणजे एक आनंद निर्माण झाला आईला भेटल्याने. त्यांनी फटाफट पाण्यामध्ये उडी घातली तिच्या आईचा आवाज येताच. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळाच्या दाट झुडपामध्ये लपवून गेली होती शिकाऱ्यांसाठी, म्हणजे शिकाऱ्यांपासून वाचवण्यासाठी. आणि ती रात्रभर शिकाराच्या शोधामध्ये फिरत होती की तिथे जंगलात. कारण दुसरे नर वाघ किंवा रानटी कुत्रे, वन कुत्रे, बिबळा असे जे प्राणी असतात त्यांना जी पिल्लं लहान असतात त्या पिल्लांना नेहमीच अशा वन्य प्राण्यांपासून किंवा त्यांच्या भक्षकांपासून सावध राहण्याची गरज असते. आणि नेहमी अशा या परिसरात म्हणजे पाण्याच्या परिसरात संभाव्य ते एकत्र ते राबता करतात, म्हणजे ये जा करतात असे प्राण्यांसाठी पाण्यासाठी. म्हणून अशा प्राण्यांपासून आपल्या पिल्लांचं रक्षण होण्यासाठी तिने त्यांना जांभळाच्या झाडाझुडपामध्ये लपवून गेली होती सुरक्षित. आणि ती खबरदारी सुद्धा त्यांना आवश्यकच आहे आपल्या पिल्लांसाठी. तर वाघाच्या लहान पिल्लांना इतर भक्ष्यापासून खूपच धोका असतो, तर त्यांना जपावं लागतं तेवढं. त्यामुळे वाघीण आपल्या पिल्लांना थोडंसं सुरक्षेमध्ये दक्ष राहते, म्हणजे सावध राहते. आणि ती लपवून गेली होती आणि रात्रभर जंगलात फिरून आपल्या पिल्लांसाठी स्वतःचं पोट भरण्यासाठी ती शिकार करत असते. तर शिकार करताना पिल्लं लहान असतात त्यांना सोबत घेऊन जाऊ शकत नाही आणि रात्रभर ती फिरायची, शिकार करायची आणि मग सकाळी घरी यायची, म्हणजे ते झाडाझुडपामध्ये यायची. तर तिने एक झेप मारली त्या नाल्याच्या पलीकडे, त्या साईडला ती ह्या साईडला आली. आणि रात्रीभर तो सगळा थकवा होता, विरंगुळा होता किंवा जो आळस होता तो काढण्यासाठी ती पाण्यामध्ये त्या बांबूमध्ये पाण्यामध्ये विश्रांती घेऊ लागली. पण पिल्लांचा उत्साहामध्ये आईला पण खूपच वाढला होता. ते म्हणजे बघताच त्यांच्या मधला उत्साह एकदम उधाण म्हणून आलं होतं त्यांना. त्यातल्या एका पिल्लाने वाघिणीच्या पाठीवरती उडी मारली आणि ते पाठीवरून घसरून धपकरून परत पाण्यात पडलं. ते आपसामध्ये पाण्यामध्ये खेळत होते, मस्ती करत होते, त्यांना मस्ती चालू होती त्यांची. पण तोंडावरती पाणी उडताच वाघिणीच्या तिने मंदपणे शांतपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली वाघिणीने पिल्लांना. पण पिल्लांना मात्र त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. ते आपल्याच मस्तीमध्ये दंगामध्ये सुरू होते. साधारण म्हणजे ते जी पिल्लं होती ती कुत्र्या म्हणजे जे आपले कुत्रे असतात त्या कुत्र्यांपेक्षा थोडीशी लहान होती 5 महिन्याची पिल्लं. या वयात जशी लहान मुलं खोडकर असतात, मस्ती करतात, तशीच ती मुलं सुद्धा होती, वाघिणीची पिल्लं होती. ती पण खोडकर होती, मस्ती करते. दंगा मस्तीमध्येच त्यांचं ते बालपण करते. आपापसात मारामारी करणे, एकमेकांचा पाठलाग करणे, डिस्कवरीमध्ये दाखवतात. ती वाघाची पिल्लं ते आपापसात मारामारी करतात, एकमेकांच्या पाठीमागे धावत असतात, खेळत असतात. तशीच ही पिल्लं सुद्धा आपापसात खेळत होती, पाण्यामध्ये उड्या मारत होती. त्यांचे खेळ आपापसात सुरू झाले होते. मग मध्ये आईने वळून एखाद्याला पिल्लाला मायेने साठलं, थोडा वेळ बसला. मग त्यांच्या त्या वाघिणीचा जो रात्रभर फिरून आल्यानंतर तो हे होता, आळस होता, की ती थकली होती, त्यात थकावट निघून झालं. तर तिने डोके हळूच वर केल्याने एक आवाज काढला. आता हा आवाज होता तो पिल्लांना आपल्या मागे मागे येण्यासाठी, म्हणजे तुम्ही सगळे म्हणजे मागे मागे या, त्यासाठी तिने हा आवाज काढला होता. आणि लगेच वळून ती चालायला लागली. हिने जंगलात कुठेतरी नक्कीच एखादा सांबर किंवा रानगाव किंवा नीलगाय किंवा रानडुकराची अशा एका मोठ्या प्राण्याची शिकार केली असणार. आणि तो प्राणी तिथून आपल्या पिल्लांपर्यंत आणण्याचे तिला शक्य झालं नसेल, म्हणून ती आपल्या पिल्लांना तिथे घेऊन जात होती जिथे तिने शिकार केली होती. असं असावं म्हणून ते बोलत की ती आपल्या पिल्लांना आवाज देते आणि आपल्या मागे मागे यायला सांगते. मग ते काय होतं की पिल्लांच्या वरती थोडा एका घटकाभर थोडा वेळ ती पाण्यात बसून पोटभर भरण्यासाठी म्हणजे पिल्लांसोबत तिने थोडा वेळ पाण्यात बसून विश्रांती घेतली आणि त्या पिल्लांना आपल्यासोबत शिकाराकडे घेऊन जात होती. कारण या 4 पिल्लांसोबत तिला आपलं सुद्धा पोट भरायचं होतं. तिला कोणती ना कोणती शिकार करणं तिला गरजेचंच होतं आणि आवश्यक सुद्धा होतं. त्या 4 पिल्लांसोबत ती निघून गेली. आणि जे वाघीण असतात ते शिकार करण्यामध्ये पारंगत सुद्धा असतात. तर वाघीण नाला पार करून गेली बांबूच्या त्या झाडाझुडपांमध्ये. तर ती शिरण्या आली त्या झाडाझुडपांमध्ये, मागे येऊन पाहिलं की माझ्या मागे तिची स्वतःच्या मागे 4 पिल्लं येतात की नाही. तर 2 पिल्लं तिच्या मागे येत होती. पण 2 पिल्लं होती ती स्वतःच्याच दंगा मस्तीमध्ये एकदम रंगून गेली होती, त्यांना काही भानच नव्हतं. म्हणून वाघिणीने त्या परत त्या
पिल्लांना आवाज दिला. तर जी 2 पिल्लं होती वाघिणीची ती आपल्या खेळामध्ये मग्न होती, त्यांचं काही भान नव्हतं. म्हणून त्यांना बोलण्यासाठी पुन्हा एकदा वाघीण बोलणारा आवाज काढते आणि आईच्या आवाजाबरोबर त्यांनी ते भानामध्ये येतात आणि लगेच आपला खेळ थांबवतात आणि आपल्या आई मागे 2 म्हणजे धावत पळत सुटतात आणि ती वाघीण आपल्या पिल्लांना घेऊन 2 मिनिटात जंगलामध्ये दिसण्याची होते, अदृश्य होऊन निघून जाते. पण ते म्हणतात की आज त्याने बघितलेलं ती वाघिणीमधली आईची एक वेगळी झलक बघितली होती. त्यांचा तो अनुभव होता व्याघ्र प्रकल्पामध्ये, तो मोलाचा होता. त्यांच्या आयुष्यामध्ये जे अनुभव आहे त्यांच्यामध्ये अजून भर घालण्याचा एक मोलाचा अनुभव त्यांनी त्या दिवशी व्याघ्र प्रकल्प जो होता, नाव काय होतं त्या प्रकल्पाचं, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, तर त्यांचा अनुभव होता. तो त्यांच्या आयुष्यातील अनुभवामध्ये एक मोलाचा अनुभव ठरला होता त्यांच्यासाठी. हा जो त्यांनी पाठ आहे तो जंगल डायरी त्यातून घेतलेला आहे. साप्ताहिक सकाळ दिवाळी अंक 2016 मध्ये सुद्धा हा छापला होता. तर आता आपण हा पाठाचा स्वाध्याय बघूया. स्वाध्याय कृती. पहिला प्रश्न आहे की लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतीचा घटनाक्रम लिहायचा आपल्याला. की लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिली, मग त्याचा घटनाक्रम नंतर काय काय झालं ते आपल्याला सिक्वेन्स वाईज लिहायचं आहे. तर ते बघतो की जंगलाच्या कोपऱ्यात त्यांना हालचाल जाणवली, मग लेखकाने सगळ्यांना म्हणजे हाताने थांबण्याची खून केली, मग ती दुर्बीण डोळ्याला लावली आणि ती हालचाल त्यांना स्पष्ट जाणवली. नंतर काय झालं की तिथे टेंबूच्या झाडाखाली एक बांबूमध्ये बिबळा बसलेला पाहिला. मग बिबळ्याचा जो रंग होता तो आसपासच्या परिसरामध्ये एवढा मिसळून गेला होता की त्याला दुर्बीणने बघितलं नसतं तर दिसला पण नसता. परंतु काय झालं तेवढ्यात की त्यांची म्हणजे जो वाघ होता त्याची पाठ लेखकाकडे होती, त्यामुळे त्या वाघाने अद्याप म्हणजे अजूनपर्यंत त्यांना लेखकांना पाहिलं नव्हतं. नंतर काय होतं की जे वनरक्षक टोंगे त्यांचा पाय काठीवर पडला. हा सगळा घटनाक्रम होता की जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवणं, मग लेखकाने सगळ्यांना थांबण्याची इशारा केला किंवा खून केला. मग दुर्बीण डोळ्याला लावून बघणे, मग त्यांना समजलं की त्या परिसरामध्ये बिबळा बसला म्हणजे वाघ बसला आणि त्या परिसराचा त्या वाघाचा रंग एकमेकांमध्ये एवढा मिसळून गेलाय की तो दुर्बीणशिवाय त्यांना दिसलाच नसता. आणि तो वाघ होता तो पाठमाग होता, म्हणजे त्याची पाठ होती ती लेखकाकडे होती, त्यामुळे त्या वाघाने अजूनपर्यंत लेखकांना पाहिलं नव्हतं. पण नंतर वनरक्षक असतात टोंगे, त्यांचा पाय काठीवरती पडतो, तो वाघ त्यांना बघतो आणि पळून जातो. मग इथपर्यंतच घटनाक्रम आपल्याला लिहायचा होता. मग पुढे आहे कारणे लिहा. वाघिणीने मंद गुदगुरून म्हणजे आवाज करणे, गुदगुरणे म्हणजे आवाज करणे, नापसंत व्यक्त केली. कारण म्हणजे वाघीण कधी गुदगुरली आणि कधी तिने नापसंत व्यक्त केली. तर काय झालं की वाघिणीचे पिल्लू तिच्या पाठीवरती उडी मारतं खेळताना आणि उडी मारता पाठीवरून घसरून पाण्यामध्ये धपकरून पडतं. तर जे तोंडात जेव्हा पाणी उठतं तेव्हा त्या क्षणाला ती गुदगुरते, नापसंती व्यक्त करते, ना आवडत तिला ते. नंतर आहे की सेकंड वाला, वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती. कारण म्हणजे ती आपल्या पिल्लांच्या सुरक्षेसाठी खूप सावध होती. कारण काय होतं की वाघाच्या पिल्लांना इतर भक्षकापासून इतर जे वन्यजीव असतात त्यांच्यापासून धोका असतो, म्हणून ती आपल्या पिल्लांबद्दल दक्ष होती. तेच लिहिले, वाघाच्या पिल्लांना इतर भक्षकांपासून, इतर जे भक्षक असतात जे वन्यजीव असतात त्यांच्यापासून खूप धोका असतो, म्हणजे वाघीण होती ती आपल्या पिल्लांबद्दल दक्ष होती. तर प्रश्न तिसरा असा आहे की विशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लावा. तर वाळक्या काय होत्या तर काठ्या होत्या. काठीनं कुठचं विशेषण यूज केले तर वाळक्या. कान कसे होते तर कान तिखट होते, तर कानासाठी विशेषण यूज केले तिखट. मग जंगल कसं होतं, जंगलासाठी त्यांनी विशेषण यूज केले दाट. मग कोणासाठी कसे विशेषण यूज केले ते शब्द आणि त्याचं विशेषण ते तुम्हाला फक्त समोरासमोर लिहायचे. जसे की तुमचं ते अनामिक दडपण आलेलं, दडपण म्हणजे ताण आलेला, तेव्हा ताणामध्ये नाव देऊ शकत नव्हते पण ते अनामिक दडपण आलेलं. मग ते खेळकर कोण होती तर पिल्लं खेळकर होते, तर पिल्लांसाठी विशेषण यूज केलं होतं खेळकर. प्रत्येकासाठी ते विशेषण यूज केले तर लिहायचे आपल्याला. मग आहे स्वमत. लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा. म्हणजे लेखकाला केव्हा एका वाघिणीमध्ये आईची झलक जाणवली तर काय होतं की रात्री आपल्या पिल्लांना कोणी भक्षकापासून म्हणजे संरक्षण देण्यासाठी त्या वाघिणीने काय केलं होतं, आपल्या पिल्लांना नाल्याजवळ एका जांभळाच्या झुडपामध्ये लपून ती गेली होती. आणि जोपर्यंत आपली आई येत नाही रिटर्न, ती वाघिणी परत येते, तोपर्यंत तिची पिल्लं होती ती अजूनपर्यंत त्या झुडपांमध्ये दडून बसली, म्हणजे लपून बसली होती.
आपला म्हणजे तो आळस होतो किंवा तिथे श्रम करते, तो आळस आणि थोडीशी विश्रांती घ्यायला ते पाण्यामध्ये बसून असते. मग ते एक पिल्लू पाठीवरती उडी मारतं, पाण्यामध्ये पडतं, मग त्या पाणी जे तोंडात उठतं ते नापसंती व्यक्त करते. मग थोडा वेळ आपला पिल्लांबरोबर विश्रांती करते. मग विश्रांती करून झाल्यानंतर आपल्या पिल्लांचं पोट भरण्यासाठी आपण केलेला शिकार जो असतो तिथे ती आपल्या पिल्लांना घेऊन जात असते. मग तेव्हा ती पहिला बघते, जेव्हा ती जांभळाच्या झाडामध्ये शिरत असते ती पहिला मागे येऊन बघते की आपली पिल्ला माझ्या मागे मागे येतात की नाही. ती दोन पिल्लं तिच्याबद्दल तिच्या मागे मागे येत होती, पण ती दोन पिल्लं होती ती आपल्याच धुंदीमध्ये होती. त्यांना काही भानच नव्हतं की आपण दंगामस्ती करण्यात खूप हे झालेली, मग्न झालेली. मग ती पुन्हा त्यांना आवाज देते. मग आईचा आवाज येतो तर पिल्लं भानावरती येतात आणि पळत सुटतात आपल्या आईच्या मागे. मग ती वाघीण आपल्या सारे पिल्लांना घेऊन आपण जिथे शिकार केलेला असते तिथे ती निघून जाते. मग या सगळ्या बंधन आपल्याला काय कळतं की प्रत्येक आईला आपल्या पिल्लांचं संरक्षण म्हणजे सुरक्षितता वाटत असते, जपून ठेवते. आपल्या मुलाचं पोट भरणं, त्याला सांभाळणं, त्याचं एक पालन पोषण करणं हे सगळं आपली आई म्हणजे ते एक वाघीण जी असते ती आपल्या पिल्लांबद्दल करत असते, त्याची नॉर्मल आई करते. म्हणून ह्या सगळ्या प्रसंगातून लेखकांना त्या वाघिणीमध्ये एका आईची झलक जाणवते. नेक्स्ट आहे की वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट. हा प्रसंग शब्दबद्ध करा. म्हणजे वाघिणीने तिच्या पिल्लांची भेट झाली तर काय वातावरण होते ते आपल्याला लिहायचं आहे. मग काय होतं की रात्री आपल्या पिल्लांना जे रानटी कुत्रे असतात किंवा जे नर वाघ असतात त्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ती वाघीण त्या नालाकडच्या जांभळाच्या झुडपांमध्ये लपवून ठेवते आणि आपल्या शिकारीसाठी करायला जाते. कारण पिल्लांचं पण पोट भरत असतं चार आणि स्वतःचं पण, मग ती शिकार करण्यासाठी चाल निघून जाते. म्हणजे सकाळी येते तेव्हा तिच्या एका आवाजात ती पिल्लं, ती एक आवाज येते पिल्लांना बोलवण्यासाठी, ती पिल्लं एका पाठोपाठ एक धपाधप पाण्यामध्ये उडी घालतात आणि आपली मस्ती म्हणजे सुरू करतात. मग ती थोडा वेळ येते, आपल्या पिल्लांसोबत पाण्यामध्ये विश्रांती घेते, आळस ती विश्रांत करून थोडा वेळ बसते आपल्या पिल्लांसोबत पाण्यात. मग एक पिल्लू तिच्या पाठीत उडी मारतं आणि पाठीत उडी मध्ये ती घसरून खाली धपकरून पाण्यात परत पडतं. मग ते पाण्याच्या तोंडावरती उडणे तुला थोडंसं ना आवडत, ती नापसंती व्यक्त करते दूर करून. मग थोडा वेळ विश्रांती करते आपल्या पिल्लांसोबत. मग आपण जिथे शिकार केलाय त्या शिकारकडे घेऊन जाण्यासाठी ती आवाज येते. मग दोन पिल्ले तिच्या पाठीपाठी येतात. म्हणजे जांभळाच्या झुडपामध्ये घुसणार असते तेव्हा ती मागे येऊन एकदा बघते की सगळी पिल्ले तिच्यासोबत येत आहेत की नाही. दोन पिल्ले तिच्यासोबत येत असतात आणि दोन पिल्ले तिथे पाण्यात अजून दंगामस्ती करत असतात, आपापसात खेळत असतात. मग ती पुन्हा आवाज देते. मग ती दोन पिल्लं आपल्या आईच्या एका आवाजात भानामध्ये येतात आणि पटकन तिच्या मागे पळत सुटतात. तर हा जो सगळा वर्णन होतं म्हणजे ती भेटल्यानंतरचा आपल्या पिल्लांना भेटल्यानंतरचा वर्णन होता, तो आपल्याला तिथे फक्त शब्दामध्ये मांडायचा आहे. तिसरं एक स्वमत आहे की डायरीने हा छंद प्रत्येकाने जोपासावा याविषयी तुमचे मत लिहा. म्हणजे प्रत्येकाने डायरी लिहिली पाहिजे. याबद्दल तुमचे मत काय? तर आपण जी डायरी लिहितो तो आपला सकाळपासून म्हणजे आपण जे दैनंदिन जीवनातील आपल्या सकाळपासून जो सवय म्हणजे जो वेळ सुरू होतो त्या वेळेपासून आपण काय काय करतो ते रात्री झोपेपर्यंत आपण आपल्या म्हणजे दिवसामध्ये काय करतो ते सगळं डायरीत लिहिलं पाहिजे. मग ही जी डायरी असते आपल्यासाठी एक आरसा असते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण काय काय केलं आहे ते आपल्याला ते प्रत्येक वेळी आरसा म्हणून आपल्याला दाखवत असते. म्हणजे कधी कधी आपण विसरतो पण ही डायरी असते आपल्याला आठवण करून देते की हा तू या तारखेला हे केलं होतं. म्हणून प्रत्येकाने डायरी लिहिली पाहिजे कारण तो आपल्यासाठी एक आरसा बनतो. मग डायरी अजून काय लिहायचं शिस्त लागण्यासाठी. कारण आपण जी डायरी लिहितो म्हणजे काही काही लोकांना आपल्या डायरीमध्ये खर्च म्हणजे आपण किती खर्च करतो कुठे खर्च करतो ते सगळं लिहिण्याची एक सवय असते. त्या सवयीमुळे आपल्याला शिस्त लागते. पण जी डायरी असते ती म्हणजे आपण आपल्या प्रत्येक कामाची नोंद करत असतो की मी या दिवशी हे काम केलं त्या दिवशी ते काम केलं. तर आपल्या प्रत्येक कामाची नोंद आपल्याकडे राहते. म्हणजे आपल्याकडे एक परफेक्ट टेबल असते की आपण कधी काय काय काम केलं. त्यामुळे प्रत्येकाने डायरी लिहिली पाहिजे असं त्यांचं मत होतं. तर यावरती तुमचं मत काय आहे हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचंय की डायरी जोपासा म्हणजे डायरी लिहिली पाहिजे का म्हणजे का लिहावी त्याचे आपल्याला म्हणजे काय काय फायदे होते ते तुम्ही काही लिहू शकत. त्यावरती तुमचे मत लिहा ओपिनियन्स लिहा ते तुम्ही लिहा. तर जे तिन्ही पण जे स्वमत आहे जे आता मी डिस्कस केले ते तुम्हाला तुमच्या ओन वर्ड्स मध्ये तुम्हाला जसं वाटेल तसं मराठीमध्ये सेंटेन्स फ्रेम करा आणि चांगल्या प्रकारे तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहा. तुमचे स्वमत लिहा. हे मोस्ट ऑफ 2-2 मार्क आहेत. तर 2 मार्काच्या प्रमाणे तुम्ही स्वमत लिहिण्याचा प्रयत्न करा.